ऐशी मती जायाची स्थिर किंबहुना चरचर. आपण माऊली स्वतः म्हणतात हे विश्वची माझी घर. अहो आपलं स्वतःला सांगता येत नाही, घराचं सांगता येत नाही, गावाचं सांगता येत नाही, राज्याचं सांगता येत नाही, तालुक्याचं सांगता येत नाही, आपण देशाचं सांगता येत नाही. त्या ठिकाणी माऊली बाळगोज 16 वर्षी असं सांगतात हे विश्वची माझी घर ऐशी मती जायाची स्थिर. हे सर्व विश्वच माझं आहे. आणि असं ज्याचं मत, असं ज्याचा विचार स्थिरपणे राहतो हे विश्वाची माझी घर आहे. ऐशी मती जायाची स्थिर किंबहुना चराचर. चर आणि आचर. चर म्हणजे आपण सगळे काही आणि आचर म्हणजे त्याच्यामध्ये दगड धोंड हे सगळे काय आहे. आपणची झाला. अहो ज्यावेळेस अशी बुद्धी होईल त्याच वेळेस तू मुक्त राहिले काय बाकी. तू आणि मी भेदच नाही राहिला, द्वैताची भावनाच राहिली नाही. अद्वैत ज्या ठिकाणी प्रगट होतं त्या ठिकाणी द्वैताचा काय भाग काय राहिलं. तुमच्यामध्ये परमात्मा वास करतोय, माझ्यामध्ये परमात्मा वास करतोय, कुत्र्यामध्ये परमात्मा वास करतोय, गाढवामध्ये परमात्मा ज्या ठिकाणी वास करतोय. आपल्या समोर नाथ महाराजांचं उदाहरण मी भरकटतोय तरी पण जागेवर येईल, भरकटतोय जागेवर येईल, आणायचं काम तुम्हीच करा. तर बघा ना, रामेश्वराला कावडीने पाणी घेऊन चाललेले नाथ महाराज माऊली. दुसरं कशाला बोलायचं तत्वज्ञान. ते असं वैशाखाचं नाही की ज्या ठिकाणी ते गाढव पाण्याने व्याकुळ झाले, लय करून खाली जमिनीवर पडले, हातपाय फोडतोय. त्या ठिकाणी असे तर ते कितीतरी गेले ना की कावडी घेऊन गेले, पाणी सगळ्यांना दिसतंय, पण कोणालाच आठवलं नाही मग की या मुख्या प्राण्याला पाणी तळून ते पाणी पाजावं, त्याचा जीव वाचवावा, त्याच्यात परमात्मा बघावं. ते बघितलं फक्त नाथ महाराजांनी. यालाच काय म्हणायचं, अद्वैत भाव म्हणायचं. अशा गोष्टी काय ज्या आहेत हेच कळले. ज्ञान म्हणजे वेगळं ज्ञान काय हो. ज्ञान म्हणजे आपला द्वैत भाव, वैत भाव, एकमेकाला सांभाळून नेणं, एकत्र आणणं, एखाद्यामध्ये विचाराचं जे काही देवाणघेवाण आहे ते आनंदाने करणं, यालाच ज्ञान म्हणायचं. ज्ञान पासून मोठं तत्वज्ञानाने कीर्तन करणं, मोठ्या मोठ्या भाषा. मी कोणाला रामकृष्ण आहे, मला कोणाचं त्याच्याशी काही घेणं नाही. फक्त तत्वज्ञान मोठ्याने सांगणं, सोपं करण्याच्या ऐवजी वावड करून जर सांगत असेल तर ते तत्वज्ञान आपल्या काय कामाचं आहे. माऊलीनी एवढी गीता जी होती, गीता भारतभर होती, वर्षभर सगळीकडे चालत होती, पण आपल्या कळत होती का, आपल्या समजत नव्हते. आपलं काय, आपण अज्ञानी माणसं होतो. पण त्याचं त्यावेळेस ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा नाही, महाराज ते विठोबाच होते. विष्णूचाच अवतार आहे. मग अशा ठिकाणी अशी भाव प्रत्येक ठिकाणी चरित्राचा भाग आहे. चरित्राचा भाग हरिभक्तीपरायण गुरुवरी सर मामा विलासराव मामा यांनी काल विठ्ठलाच्या संबंधित सर्व पार्श्वभूमी सांगितली. आणि आपण काय केलं पाहिजे, कुठे आलं पाहिजे, संतांचं काय, कुठले कुठले संत काय, त्याचा मोठा काळ अभ्यास आहे त्यांच्या संतावर त्यांनी. आणि त्याचप्रमाणे कालचे तर महात्मेच होते, वैराग्य मूर्ती आहे, संत आहेत, हरिभक्ती परायण आहे, सगळ्यांना एकत्र नेणार आहेत. अशा महात्म्याने मुक्ताईचं वर्णन करून त्यांच्याच तोंडातून, आमच्यासारख्या तोंडातून काय काय मिळणार आहे. कसलं त्यांनी त्या भावंडाचं महात्म्य वर्णन केलं, चारित्र वर्णन केलं. अशाच आपण फक्त शिरसाष्टांग दंडवतच घालू शकतो, याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. अशा सगळ्या जगाने त्यांचं वर्णन करावं असे महात्मे, असे थोर विभूती, असे थोर संत ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. या संतांचा जन्म म्हणून ते अवतार असतात, जन्म नसतो. पण आता आपल्याला पुढे चालण्यासाठी ते आपल्याला ते सतत 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 पुढे ते चालण्यासाठी आपल्याला त्यांचं ते त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला हे समाधी सोहळे वगैरे साजरे करायला लागतात की जेणेकरून पुढच्या पिढीला हा ठेवा जो मिळाला पाहिजे. निदान आहे, निदान आहे, ज्ञान आहे, हे पुढे पोहोचलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशी संत कोण मला येतात का, कोणत्या देशात जन्माला येतात का, त्याला कोण पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म देते. अहो त्या साधी गोष्ट नाही, साधी तपस्या नाही.
तुकाराम महाराजांचा जन्म होण्यासाठी विश्वमहर बुवा बाबा आणि आमाई यांच्यापासून स्वतःच्या अगोदरही आपल्याला माहित नाही ते कुळ कसं चालत आलंय. मोरे घराणं, आंबिले घराणं, ते काही एका पिढीचं काम आहे का होते? हजारो वर्षाची तपश्चर्या आहे. त्यावेळेस तुकाराम महाराजांसारखे असे पंचमवेद तयार करणारे म्हणजे गाथाची निर्मिती झाली. ते काय सहज झाली? ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. अहो, माझ्या वाणीने जी काही सत्यता बोललंय, जे काय आचरण केलंय, जसं बोललंय, जसं आत्म्यात विचार आलाय, मनात विचार आलाय, तसा तो आपण सांगितलाय आणि तोच आचरणात आणलाय. सत्यवादाचे तप वाचा सिद्धी पाव. आपण म्हणतो वाचाचं काय तप? महान तप. कायिक, वाचिक, मानसिक हे सगळं तप आहे. आपण बसकन एखाद्याला बोलतो, पण ते बोलू नये, कारण की वाचा ही वाचा जर तिच्यावर जर ताकद आहे, तिची जर शक्ती असेल ती खूप महान शक्ती आहे. काय वाचिक मानसिक हे तपच आहे. म्हणून जर आपल्या जिभेवर थोडा जरा लगाम घातला, योग्य तेच जर केलं, योग्य तेच आचरण, काही गोष्टी नकळत होतात, पण प्रयत्न केला तर त्याच्यावर आपल्याला ताबा आणता येतो आणि आपण सामान्य जीवन सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या वाचेवर ताबा ठेवू शकतो, त्याचं आपल्याला फळ मिळू शकतं. मग असे आहेत हे संत, त्यांना सुद्धा त्यांचं जी भूमी, कुळ किंवा आई वडील हे कसे असले पाहिजे, हे महात्मे आहेत की ज्या शंकराचा अवतार हे निवृत्ती आहे, निवृत्तीनाथ आहे. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि ब्रह्मात्म सोपाना झाला मुक्ताई चित्कला आदिशक्ती माया. हे कोण होते? हे महात्मे आहे, देवाचे अवतार आहेत. प्रत्यक्ष आले, पण ते संत रूपाने आले, देव रूपाने आले नाहीत. आपलं महत् भाग्य आहे. देव आला असं तर ते निर्धारण करतात, पण हे निर्धारण करत नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाक्य तोषावे, तोषवणीमध्ये द्यावे पसायता, जे खळांची व्यक्ती सांग. खळ, खळ हा शब्द माऊली वापरला. खळ म्हणजे काय हो? चांगल्या चाललेल्या कामात आणलेला अडथळा. जेवताना घास घेतला आणि खडा लागला, याला खळ म्हणतो आपण. ही वृत्ती आहे, त्या वृत्तीला काहीच मिळत नाही, पण त्याच्यात समाधान असतं. म्हणून त्याची वृत्ती झाली. तो माणूस समून आहे, व्यंकटी सांगू, त्याचे वाकडेपणा कोणी निघून जाऊ. हे कोणी नामदेव शास्त्रीने बोलावं, आपलं काम नाही. भगवान बाबाच्या गादीवर एवढी महात्मे आहे, त्यांनी त्याचं सांगावं. प्रत्येक शब्दावर, प्रत्येक याच्यावर बोलावं, आपली तेवढी पात्रता नाही. पण हे बोलायचं का? माणिक महाराजांनी मला आज्ञा केली. माझ्या आयुष्यात कधीच असं वाटलं नाही मी दोन शब्द बोलले. माझ्या आयुष्यात मला अभ्यास केला, मी ग्रंथ हेच गुरु म्हणून मी अभ्यास केला. मला त्याच्यात माझं समजलं ग्रंथ हे गुरु काय. मी एखाद्या गुरुकडे गेलो तर माझी पात्रता नाही की मी गुरु ओळखण्याची पात्रता नाही, आणि शिष्याने कधी गुरुकडे बघू नये, हे माझे गुरु असं म्हणू नये. गुरु अशी आपली जीवनाची तयारी करावी, अशी जीव मशागत करावी. आपल्याला ऊस लावायचा आहे तर कशी मशागत करावी, कापूस लावायचा तर कशी जमिनीची मशागत करावी, ती मशागत कशी आपल्या आचरणामध्ये, विचारामध्ये आणि सर्व याच्यामध्ये आपल्या जीवनाची मशागत, आपल्या शरीराची कायिक वाचिक मानसिक एवढी मशागत करावी की जे ती मशागत झाल्यानंतर गुरु आपोआप दर्शन देतात. प्रचिती आहे. या हरिभक्ती परायण माणिक महाराज वैरागी मूर्ती की या महाराजांनी आम्हाला पुढेकर बाबांचं दर्शन घडून दिलं, नवे संगत घडून दिली, नवे आमची ओळख करून दिली. भोसीकर बाबांचं अभि सांगत होते महाराज. भोसीकर बाबा माणिक महाराजांनी आपले हरिभक्ती परायण राम महाराज हिंदुस्ते बरोबरच आहे, आणि त्या ठिकाणी भोसीकर महाराजांचं दर्शन घेतलं. भाग्य आमचं कसं मिळालं माहित. संत ओळखता आलं पाहिजे ना महाराज, एवढी सोपी गोष्ट आहे का? कारण हे महाराज होते म्हणून, हे एजंट होते त्यातले, गुरु नाही. महापूर बोलतो संत म्हणजेच काय, गुरु म्हणजेच काय, आपल्याला परमेश्वरापर्यंत येऊन पोहोचवणारा. मग कुठल्या कशाचा त्याला काही म्हणा,
मग ह्या महात्म्याने माणिक महाराजांनी आम्हाला गुरुवर्य पुढेकर बाबांचं आमचं म्हणजे एवढं आमचं हे करून दिलं की आमचं भेद नाही म्हणत बोलू नये अति होईल पण राहत नाही म्हणून बोलतो. भोसरीकर महाराजांचं मी दर्शन घेतलंय, मी त्या माणसाला बघितले, मला आव्हान तर बोलतोय माफ करा मला आता काय आपल्या महाराजांनी सांगितलं तुम्ही या चरित्रावर बोला, चरित्रावर तुम्ही रात्री ऐकलंय सर पण सांगणार आहे पण मला आता मोकळे भागाने बोलू द्या असं मला वाटायला लागलं. आणि मग त्या भोसरीकर महाराजांना मी बघितलं, कॉट होती कॉट असे झोपायचे उशाला असं घ्यायचे, टक्के घ्यायचे, काका समोर वाचायचे आणि डोळे झाकले तरी हलायचं नाही, डोळे उघडले का महाराज तेच पुढे समोर. त्यांनी अभंग सोडला नाही, गाथेतला 4440 महाराजांना माहिती आता मला काय त्याच्यात जायचं नाही पुढे. एवढे अभंग त्याचे मुखोद्गत होते, मुखोद्गत होते नाही ते त्यांनी आचरण कसं केलं. पायाला फटके बांधायचे पण चप्पल नाही घालायची. ही त्यांची शिष्य आहे, हे त्यांचे शिष्य आहे. मी समक्ष माऊलीला बघितलं, दर्शन घ्यायला गेलो तरी ते उठता येत नाही तरी दर्शन घ्यायचं. आणि आपल्याला एखादं दर्शन घेतो तर आपण साधा असा खाली पाहत सुद्धा किती आपल्याला अहंकार आहे. म्हणून असला तो दर्शन घेत असला तर त्याचं दर्शन घ्या ना, काय हरकत काय त्याच्यामध्ये आत्मा आहे ना, परमात्मा बघा ना, कशाला मुलगा म्हणून बघता. मी तुम्हाला सांगत नाही, प्रयत्न करतो, तुम्हाला सांगत नाही, प्रयत्न करतो करण्याचा, तसं वागण्याचा होईल मला माहिती नाही, ते फक्त ते परमेश्वर करून काय करायचं. अशा विभूती त्यांचा जन्म आपेगाव. आपेगाव काय साधी गोष्ट नाही. आता ते भेद होते जन्म आळंदीचा का आपेगावचा, आता कोर्टाने सिद्ध केले आपेगावचा. आपल्याला काय त्याच्यात जायचं नाही, आपण फक्त त्यांना विभूतीला मानतो, बाकी कुठे जन्मले कुठं काय केलं त्यांनी काय केलं समाजासाठी एवढं बघायचं. जगाचं त्यांनी सगळं दुःख नाहीच तर होत नाही पण प्रयत्न केला. ज्याचं भाग्य आहे, ज्यांनी नाही करून घेतलं ते त्यांनी केलं ना. हे महात्मा तयार झाले त्यांनी नाही स्वतःच दुःख जीवनामधलं संपवलंय ना. संपवायचं की नाही संपवायचं तुम्ही दुसरे नाही ठरवू शकत. स्वतः शत्रू व्हायचं का मित्र व्हायचं आपण ठरवतो. शत्रू व्हायचं असेल तर इकडे तिकडे अखाद्य खायचं, अपेय प्यायचं, नको वर्तन करायचं ते वर्तन करायचं, हे कोण ठरवतं? आपण. मला वाईट व्हायचंय का चांगलं व्हायचं? मला चांगलं व्हायचं तर संगत कोणाची घ्यावं, अशा महात्म्याची घ्यावं. भरपूर नाव ठेवू, याला ह्या मार्गात नावं ठेवणारे असतात, ह्या मार्गात नावं ठेवणारे असतात, पण तरी त्याच्याकडून पुढे जातो, तो पुढे जातो, तो गेला पूर्णत्वाला गेला. परत मी इकडे वळतो. आपेगावच्या ठिकाणी हरिहरी पंत त्यांचे पुढचे अपत्य रामेश्वर पंत, केशव पंत, मोहन आणि दोघं भाऊ आणि बहीण. यांचं पुढे जे केशव पंत आणि हे काही कालावधीमध्येच गेले. आणि ह्या मोहनबाई होत्या त्या देवघरच्या ब्राह्मणाला हे यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण काकेला सांगतो ते घरानं कुलकर्णी पद होतं पूर्वी. सगळ्या समाजाचा काय जो व्यवहार असायचा तो रेव्हेन्यू डिपार्टमेंट होतो आपण, ते त्यांचं चालू होतं. ते त्यांना कमी पडलं त्याला द्यायचं, वसूल करायचं, पुढे मदत द्यायची, हे त्यांचे काम होते. पुढे त्यांचं रामचंद्र पंतांचे गोपाळ पंत आणि गोपाळ पंतचे त्र्यंबक पंत. त्र्यंबक पंत हे माऊलीचे निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका यांचे पंजोबा. त्याच्यानंतर ते गोविंद पंत आणि निराई. गोविंद पंत आणि निराई ह्या ज्या आहेत त्या पैठणच्या आहेत. कृष्णाजी पंत हे त्यांचे बंधू आहेत. उत्तम कुळे सिद्ध पुरुष आहेत, अशी ती सिद्ध माता आहे. गोविंद पंत हे सुद्धा महात्मे आहेत, सिद्ध पुरुष आहेत, साधक आहेत. अशा दाम्पत्याच्या पोटी वयाच्या 50-55 वर्षी विठ्ठलाचा जन्म. म्हणजे असं आहे, कुठली गोष्ट यायला वेळ, योग, काल, देश याच्या काय सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात. आणि त्याला 55 वर्ष गेली. आणि त्याच्यामध्ये
असं काही सांगितलं जातं त्यांना गोरक्षनाथ गहिनीनाथ यांचा वारसा आहे. गहिनीनाथांनी काही ते त्यांना या संबंधित काहीतरी उडी वगैरे दिलेली आहे असा काही याच्यामध्ये पुरावा आहे. त्याच्यात आपल्याला जायचं नाही. आणि मग अशा सांगतात अशा महात्म्याचं गोरक्षनाथ म्हणजे गहिनीनाथ म्हणजे काय नवनारायण हरी हरी कवी महाराजांना माहितीच असत. नवनारायणाचे हे पुढे सगळे नागपंथीय झाले आणि नागपंथीयाच्या नंतर मग हे पुढे आले हे वैष्णवपंथ सुरू झालं. तर मग अशा दाम्पत्याच्या पोटी विठ्ठलपंत विठ्ठलपंत हे चालाक्ष बुद्धिमान चंचलता. मग त्यांना गोविंद पंतांनी आणि मीराईने त्यांना देवगडला पाठवलं वेद अभ्यास करायसाठी. वेद अभ्यास करण्यासाठी गेले ते लगेचच त्यांचं काय उपचाराची ज्ञानी ऐशी मर्म जाणून यावर त्याला सगळं त्यांनी त्यांचे जे काय आयुष्य पुढचे पाठीमागचे जे काही जे त्यांचं जे होते ना पिढ्या स्वतःच्या आपण जन्म घेतो नाही का 84 लक्ष योनी फिरत येतं तसं 84 लक्ष योनी इतर जे फिरले नाहीत ते अशा ठिकाणी मनुष्य जन्मामध्येच की त्यांना त्यांची उत्तरोत्तर त्यांची काय झाली प्रगती झाली आणि ते ह्या ठिकाणी पोहोचले. सर्व ते उपचारच आहे त्यांना. आता वेद उपनिषद सगळे तयारच आहे त्यांना. थोड्या दिवसामध्ये त्यांच्या 4-6 वर्षामध्ये तेवढा अभ्यास पूर्ण केला आणि मग आता ते म्हणाले मला तीर्थयात्रेला जायचं. वैराग्य पुढे थांबून देतो. वैराग्य लगेच निघालं. मग ते करता दादा पुढं सांभाळून घ्या. त्यांचं वैराग्य एवढं वाढलं की ते म्हणले आई वडिलांची परवानगी घेतली म्हणजे मला तर तीर्थयात्रेला जाऊ द्या मला पवित्र होऊ द्या जग बघू द्या काय चाललंय कोणाचं दर्शन घेतलं आशीर्वाद मिळू द्या नाही का तीर्थाचा आणि वेगवेगळ्या संतांचा आशीर्वाद मिळू द्या देवाचा आशीर्वाद मिळून मग ते पहिले गेले द्वारकेला गेले. द्वारका सुदाम नगरी असं करत करत त्र्यंबकेश्वरला आले. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर त्यांनी कुशावर्तामध्ये 12 वाजता रात्री आंघोळ करावी आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करावी. बघा म्हणजे काय असतं बघा तपच असतं. त्यांनी अभ्यास झाला त्यांचा पण आता तपश्चर्या पायी चालणं तीर्थयात्रा करणं आणि वेळ याच्यामध्ये त्याचं चिंतन मनन ध्यान हे करणं त्यांचा असा नित्यक्रम झाल्यानंतर भीमाशंकरला गेले. भीमाशंकरला तिथं त्यांचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतले. मला एक बोलायचं राहून गेलं की त्र्यंबकेश्वर सुद्धा म्हटले असतील नाही का शंकराचा अवतार आहे म्हणजे असेल आमच्या जे तुझ्या पोटी जे काही घेणारे आहेत किंवा निवृत्तीनाथाला इथे समाधी येते त्यांना काय असेल विठ्ठलपंताला माहित नाही पण त्यांना असं बघा असेल तुमच्या पोटी जे पुत्ररत्न होणार आहे ते मोठे असणार आहे महान असणार आहे ते तुमच्या तिथे समाधी घेतलेले असतात त्यांनी जागा बघून घेतली त्यांना नाही का. आपण काय करतोय आपण काय करतो आता आपलं झालं पण आपल्या मुलासाठीच करतो ना आपण तसं त्यांचं असेल ना काहीतरी का आपला झाला उद्धार होतो पण आपल्या मुलाचा पण व्हावा काही असेल ना काहीतरी त्यांचं ऋणानुबंध. मग असे फिरत आले ते आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर त्यांचा नित्यनेम होता रात्री पहाटे 2-3 वाजता उठावं स्नान करावं योग साधना सगळी करावी अभ्यास ज्ञानाचा अभ्यास झाला होता. आता फक्त काय होतं सगळं काही इंद्रियावर ताबा मिळवायचं होता ते त्याचं त्यासाठी प्रयत्न चालू होते. असं करत करत त्या ठिकाणी सिद्धोपंत आणि उमाबाई यांना कर्णारत्न होतं रुक्मिणीबाई सिद्ध पुरुष होते यांच्याकडे सगळी सत्ता होती. आळंदी तेवढे भाग आहे ना तेवढा परिसर तेवढ्या भागाचा त्यांच्याकडे सत्ता होती पण सिद्ध पुरुष होते. सगळ्याची संताची आणि याच्याशी ते नम्र होते. मग आपली कन्या ही कोणाला द्यावी सत्पुरुषाला द्यावी सत्पुरुष लग्न करीत का नाही ते सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं ते माहित नाही का. आता मला माझ्या समस्या काय आता मला काय बोलायचंय पुढचं माझं लक्ष तसं त्यांच्या मुलीचं लग्न करायचं त्यांना वर शोधायचं मग त्याचं वर शोधायचं ती लक्ष तिकडेच ना शेवटी. मग त्यांचं त्या क्षेत्रामध्ये कोण आळंदी क्षेत्रामध्ये कोण येतंय आपल्या मुलीच्या लायकीचा कोण असेल काय असेल योग्य आहे का अयोग्य आहे का त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला आणि मुलीच्या वेळी त्यांची गाठ पडली धर्म संयमाने तर त्याची गाठ पडली. त्याच्यामध्ये त्यांनी दर्शन घेतलं चौकशी केली
महाराज कुठून आला काय आला त्यांनी आपले गाव सांगितलं आता पुढे जायचं पंढरपूरला जाऊन पुढे रामेश्वर वगैरे अशी तीर्थयात्रा चालू आहे. शिक्षण झालंय असं झालंय तसं झालं ती चर्चा करत मग ते एक दोन वेळेस भेटले. म्हणजे महाराज तुम्ही तर त्यांच्याकडे या ना त्यांना म्हटलं आपला समजा जावं सारखं बरं वाटतंय बरं वाटतंय अनुभव मुलगा आहे आणि एवढं ज्ञान तत्वज्ञान सगळं मूर्तिमंत भरलंय त्याच्यामध्ये ठासून पडलंय आणि मग आपल्या त्याचं थोडं बघून घ्यावं नाही का. उणीवा चांगल्या गोष्टीची त्याला उणीवा खाली राहण्याच्या याच्यामध्ये कळते ना. मग त्यांनी नेलं 10-15 दिवस राहिले आणि त्यावेळेस बघा ना काय तर तेवढ्यात त्याला वाटतं की आता आपण बोलून बघावं काय संत येतात नाही येतात वैरागी माणूस योगी आहे शेवटी ते आले आपल्या तुळशीच्या अंगात ते आपले झोपायचे त्यांचं काय असेल त्याचं नित्य करायचे. असं करता करता त्या सिद्धोपंताला विठ्ठल स्वप्नात आले. महान योगी आहे या ठिकाणी अनुरूपाचा विठ्ठल रुक्मिणीला वर आहे यांच्या पोटी देव अवतार येणार आहे. जगाला शांती संयम आनंद देणार आहे दुःख कमी करणार आहे. ह्या वराला सोडू नको. हे सकाळी उठले विठ्ठल पंताशी बोलणं केलं. विठ्ठल पंत बाहेर त्याच्या डोक्यातच नाही काय चौकशी केली. ते म्हणाले माझं संन्यासाचं हे असं मला ग्रस्त असेल एवढा रस नाही योग नाही मला आता. पण त्या दिवशी झोपले रात्री स्वप्न पडलं साक्षात विठ्ठलाने दर्शन दिलं बाबा योग सोडू नको मार घाल रुक्मिणीला सगळं जगाचं कल्याण होईल. तुमचं तर होईलच पण जगाचं कल्याण होईल. त्यानुसार सकाळी उठले त्यांनी सिद्धोपंतांना सांगितलं त्यांनी ते ओळखलं की बघा आता लग्न सोहळ्याचं मग ते पुढे काय होतं काही फोन केला तिकडे आले असं नाही. शेवटी तयारी झाली दोघांचं लग्न लावलं कारण की विठ्ठलाने दोघांनाही साक्षात काल दिला सांगितलं आणि मग त्यांनी मग लग्न लावलं. काही दिवस राहिले विठ्ठल योगीच होते. ते म्हणजे मी आता सगळा कार्यक्रम उभं आपण आता विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातो पुढची यात्रा मला पूर्ण करायची. आणि मग ते शेवटी मग यांना वाटलं जावं नको चाललंय मुलगी आणि आमचं जे दर्शन होईल ते सर्व जाता सासू सासरे विठ्ठल रुक्मिणी तीर्थयात्रेला निघाले. विठ्ठलाचं दर्शन घेतलं काम केलं आणि मग शेवटी विठ्ठल पण पुढे प्रवासाला जातो. मग ही सगळे पाठीमागे आले. मग विठ्ठल पण जाऊन त्यांचं जे काय पुढची जे यात्रा कोणते परत आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर त्यांचं मन रमत नव्हतं. प्रपंचामध्ये त्यांचा त्याच्यामध्ये काही रस नव्हता. ते उदार सर्व मध्ये वैराग्य नव्हते. शेवटी ते म्हणाले आता आपण आई वडिलांना तरी भेटून येतो. तर मी म्हटलं आपण आम्हालाही आनंदच होईल तुझ्या आईला भेटून गाईना भेटून. आणि मग ते सर्व परत आपेगावला आले. आपेगावला त्यांना सोडलं. ते परत त्यांची भेट काय एकमेकांना त्यांना काय त्यांचं जे काही पाहुणचार करायचं वगैरे केला ते परत पाठीमागे गेले. आणि हे फक्त कशासाठी सांगायचं की हे चरित्र म्हणून सांगायचं. याच्यात काय तत्वज्ञान नाही किंवा काय आपल्याशी पण घ्यावं याच्यातून कारण की चरित्राशिवायच काही नाही. सगुण चरित्रे परम पवित्रे सादरे वर्णावे साधू बंद मनोभावे वंदावी. आणि याच्यामध्ये जे काही कीर्तन प्रवचन असतं त्याच्यामध्ये ज्ञान वैराग्य इतर गोष्टी कोणत्याच करायच्या नसतात. फक्त अध्यात्म आणि त्याच्या बाजूने ज्ञान वैराग्याच्याच गोष्टी करायच्या असतात. हे म्हणजे नाथ महाराजांनी या बघले उठवलंय की त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने चालावं. हे बोलता बोलून गेलं. आणि मग ते इथे आले. विठ्ठल रुक्मिणी पंताचा रुक्मिणी आणि विठ्ठलांचा मग संसार सुरू झाला. संसार कसा त्याला काय रसच नाही. संसार कसा मग शेवटी म्हणाले मला काय आता त्यांचे आई वडील गोविंद पंत आणि मीराबाई निवडल्या वय झालं होतं. मग ते उदास झाले. तिथे राहण्यात काय योग्य वाटलं. मग त्यांनी निरोप धाडला सिद्धोपंतांना की असं असं आहे. म्हणजे रुक्मिणीने निरोप धाडला की यांना काय रस नाही यांना काय त्यांना उदासीनता आहे यांना काय तर मला पण दिवशी मला काय बरं वाटत नाही. शेवटी आले त्यांना घेऊन गेले आळंदीला. आळंदीला कसे काही दिवस राहिले पण त्यांचं ते वैराग्य जागृत व्हायचं. मग ते एक दिवस
रुक्मिणी म्हणाले ठीक आहे तुम्हाला काय करायचं तुमच्या पद्धतीने करा. मग आम्हाला तेवढंच पडत्या फळाची आज्ञा पाहिजे होती, त्यांनी ती घेतली आणि गेले काशीला गेल्यानंतर स्त्रोत सांगतो आता रामानंद स्वामी शास्त्र होतं त्या ठिकाणी गेले, साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं महाराज अनुग्रह द्या. त्यांनी चौकशी केली रामानंद स्वामी, आता एवढं वैराग्यावर खोटं कशाला बोलले. मग त्यांनी सांगितलं मी संन्यासी माणूस मी अजून कशात काही नाही. मग त्यांना अनुग्रह दिला आणि त्यांची परीक्षा घेतली, चांगली परीक्षा घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस योग्य आहे, आपल्या आश्रमाला सांभाळायला योग्य आहे. मी आता काय करतो नाही का, आपण आपल्या मुलाचे लग्न झाले का आपण बाजूला जावं. सरांनी सांगितलं काल तसं की आपण बाजूला पडावं, पण आपल्याला सुटत नाही. तर त्यांनी काय केलं तशा पद्धतीने की आता आपल्या आश्रमाची काळजी घे आणि आश्रमाची काळजी घेणारा आपला माणूस आपल्याला मिळाला आहे आणि मग आता आपण त्यातनं बाजूला पडावं. आणि मग ते तीर्थयात्रेला निघाले रामेश्वरला. पण मार्ग हाच होता ना. आळंदीला येऊन पोहोचल्याबरोबर त्या काळामध्ये म्हणजे तरी काळ 10-12 वर्षाचा काळ माणूस होता ना पवित्र, ते पवित्र व्हायला पाहिजे, पुरुष पवित्र व्हायला पाहिजे. तेव्हा जन्म आता आपण जर म्हटलं देवकीच्या आणि वसुदेवाच्या पोटी कृष्णाने जन्म घेतला, तो काय घेतला देवकीने आणि वसुदेवाने पाठीमागच्या जन्मामध्ये असं तप केलं होतं एका पायावर आणि आता बाकीच्या गोष्टी मला कमी काय तर त्या तप केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं ज्या देवाला प्रसन्न झालं तर म्हणजे माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे म्हणून तू कृष्णाचे घ्यावं लागेल. असेच तसं त्या मातेचं कुश ही पवित्र असावी लागते नाही का. तर ती कुश पवित्र कशी झाली, त्या रुक्मिणी मातेने काय करावं. तर त्यांना वाटलं विठ्ठल आता गेले, विठ्ठल पंत गेले आता आपले नाही. मग त्यांनी सुरू केलं आपलं जीवन आता असंच आहे, विठ्ठला परमेश्वरचरणीच आपलं हे आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांचं ते वैराग्य त्यांचं आणि त्यांनी तपश्चर्या सुरू केली. मग त्या सुवर्ण पिंपळाला त्यांनी हजारो प्रदक्षिणा घातली. दर्शन घ्यावं, प्रदक्षिणा घालावी, अभ्यास करावा, मनाला ताबा ठेवावा, कंट्रोल करावा, इंद्रियाला हे करावं अशा पद्धतीने. आणि त्यांचं तपश्चर्यानं खूप एवढं वाढलं, एवढं त्यांचं भाग्य म्हणजे की आपण म्हणतो ना त्यांना ज्ञान वैराग्य सगळं प्राप्त झालं. विठ्ठल पंताचं अवघड सगळं पूर्ण होतं. माता रुक्मिणीचं थोडं कमी होतं, ते बघा पूर्ण झालं. 12 वर्ष त्यांनी तिथं त्या सिद्धेश्वराला प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केले, काय 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 असेल त्यांनी ते केले. आणि मग ते आले ना रामानंद स्वामी आले, ते आपले दर्शन घेतलं बसले पारावर समाधी लावली. ते नेहमीप्रमाणे आपल्या रुक्मिणी माता आल्या, दर्शन घेतलं आणि आशीर्वाद पुत्र होते, आशीर्वाद दिला. रुक्मिणी मातेला कळायला हसावं करायला हवं. महात्मा तर महान आहे, शब्द तर वाया जायचा नाही, तपस्वी आहे, शब्द तर वाया जायचा नाही. पण विठ्ठल पंत तर संन्यासी आहे. आणि मग नेमकं का हसावं करावं अशी त्यांना रडू म्हणजे माते म्हणजे आशीर्वाद दिला तुला आम्ही तुझ्या डोळ्यात पाणी सर्व हकीकत सांगितली, असं असं झालं, परत सांगत नाही. आणि मग विठ्ठलपंत गेले. मग त्यांनी चौकशी केली. शब्द तर महात्म्याचा शब्द आहे, तो खाली जाता का म्हणून. आणि समोरच्याला आपण आशीर्वाद दिला तोही मिळाला पाहिजे, महात्म्य असे असतं. त्यांनी चौकशी केली, सिद्धोपंताकडे गेले आणि चौकशी केली कशी आहे काय आहे. त्यांचा अंदाज आला, अरे हेच आपल्या आश्रमात जे आलेत ना हे वैराग्य गोष्टी शिकवून हीच असतो पाहिजे. सगळ्यांना घेतलं, सिद्धोपंत, रुक्मिणी माता आणि हे रामानंद आणि सगळेच गेले तिकडे. उमाई तिथे गेल्यानंतर हे गुरु पाठीमध्ये आले, तीर्थयात्रेला गेले पण लगेच आले. तिथे शंका उत्पन्न झाली विठ्ठलपंतांना. यांनी दंडवून विचारलं, चैतन्य काय केलंस. अधिकार वाढून सगळं सांगितलं. माफ करा म्हणजे असं असं झालं, मी त्याच्या करत नव्हतो, मला ते जमत नव्हतं. प्रपंच हा काय माझा विषय आहे, न कळत होत गेलं, मला माहित नाही, चालत गेलोय, तसं चालत गेलं तर तसं मिळत गेलं. गुरुचं त्यांनी थोडं विनंती केली
आणि त्यांनी मोठी माणसं अंतकरणाने मोठी असतात, माफ केलं आणि सांगितलं तो आता असं कर, सरळ आळंदीला जा. मुलांना बोलून घेतलं, सासू सासरे जाऊन त्यांच्या ताब्यात दिलं आणि जाऊन प्रपंच कर, गृहस्थाश्रम कर, तुला काही कमी पडणार नाही. सिद्ध पुरुष तुमच्या जन्म घेणार आहे तुमच्या कुशीतून. तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही त्याचे काय तमा बाळगू नका. आणि गुरुचं आज्ञा त्यांना माहिती आहे की त्याचं तेवढं हे होतच. आणि ते परत पाठवून आले. पण आल्यानंतर संन्यासी सगळीकडे आवडीला व्हायला लागली. परत सिद्धोपंतांना सगळ्यांना, रुक्मिणींना सगळ्यांना त्रास व्हायला. सिद्धोपंत आणि त्यांच्या पत्नी उमाईच्या पुढे निवडल्या. हे सर्व वेगळे पडले. मी सिद्ध गैरावर झोपडी केली. तिथे त्यांचा कालक्रम सुरू लागले. आणि असं करता करता त्यांची तपश्चर्या, त्यांचा अभ्यास, ते काय सामान्य आपल्यासाठी चिंता करणारे, आता काय करायचं, घर कसं राहायला नाही, हे नाही ते नाही ते काय. त्यांनी त्यांची तपश्चर्या वाढवली, त्यांचा अभ्यास वाढवला, ज्ञान वाढवलं, सगळ्या इंद्रियावर ताबा मिळवला, दोघे सिद्ध झाले. शेवटी त्यांना काही कालावधीने पुत्ररत्न झालं, निवृत्ती झाली. शंकराचे अवतार शेके 1195. त्यानंतर 2 वर्षांनी ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार, त्यांच्या पोटी अवतार झाला. तिसरे सोपान काका ब्रह्मदेवाने त्यांच्या पोटी अवतार घेतला. आणि चित्कला मुक्ताबाई आदिशक्ती हे शेवटी असं 1195, 1197 शके, 1199 आणि 1201 असं त्यांचा जन्मकाल आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे सर्व काय दुसरं काय आहे कधी, दुसरं काय आहे कधी आनंद करतो, गोपाळाचे प्रकार येते काय आनंदाचा आनंद दुसरं काही आहे का? आपण यांना काय समजत नाही का? आपल्याला दिसतंय ते त्यांचे हाल केले, लोकांनी त्यांना त्रास दिला, भिक्षा दिली नाही, हे दिलं नाही, ते दिलं नाही, मारलं, म्हणजे खापर दिलं नाही, मांडी भाजायला, हे सगळं आपल्यासाठी आहे हो. त्यांच्यासाठी सगळं वेगळंच होतं. त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करत होते ते त्या काळात. आपण बसतोय त्याच्यातच, हे असं म्हणला, तिथं असं म्हणला, हे केलं, त्यांनी ते केलं. योगी महात्मे संत आपला वेळ वाया घालत नसतात. त्यांच्या चिंतनात, त्यांच्यामध्ये परिपूर्णता, जगाची दिशाच अशी आहे बघा. प्रत्येक गोष्ट पूर्णत्व होते, बोलून जातो. अंधारातून प्रकाशाकडेच जातो माणूस. फक्त उशीर आहे, काही 10 वर्षाचाच नाही का. उत्पलवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जायचा, केळी नरू पावे तैसा वेग. उद्भव पक्षी काय करतो, आंब्याचा सध्या आंबे झाड आहे, फळ आलेले पक्षी काय करतो, उडी मारतो, डायरेक्ट आंब्यावर शिकलेला आंब्यावर जाऊन बसतो, केळीवर बघून बसतो, काय खातो. तसा केळी नरू पावे तैसा वेग. तसं आपल्याला करता येईल का? हळूहळू ढाळे ढाळे की तुले नाही एकच वेळे, तो आपल्या मार्गाचे आधार ते ठिकाण तो पावतो, मिळून घेतो. सगळ्याचा उद्धार होणार आहे महाराज, सगळ्याचा उद्धार होणार आहे, कोणीच थांबणार नाही. पण माणसाला वाटतं ही असा की तसा, फक्त वेळ. याला 5 वर्ष लागणार आहे, त्याला एक जन्म लागणार आहे, त्याला 2 जन्म लागणार आहे. बघा सगळे पूर्ण लोक आहे. बाबा सांगतात पंढरपूरला एक पाऊल टाकला नाही की माणूस पंढरपूरलाच पोहोचतो. तो पुढे जाणार नाही, पुढे दुसरीकडे जाणार नाही, पंढरपूरलाच पोहोचेल तो. आणि त्या माणसाने पाऊल टाकलं, टाकावं पाहिजे. पहिलं पाऊल टाकलं की त्याला अडचण नाही जीवनामध्ये. म्हणून मग आपल्याला सुद्धा सद्गती आहे ना, प्रत्येकाला सद्गती. आणि काही नंतर क्षणातच शुक आणि परिस्थितीला काय 7 दिवसात. आणि एका क्षणात कोणाच झालं महाराज खटवंगर आहे. बघा खटवंगर आहे एका क्षणातच. परीक्षित राजाला 7 दिवसात. समोरचा महात्मा कोण याच्यावर अवलंबून आहे ना. शुकासारखा महात्मा असल्यावर परिस्थितीला उद्धार पाहावा काय. आणि खटवंगर आहे काय म्हणजे ती वेळ आहे. दुर्दैवी कोणीच वाईट मानायचं नाही. आपलं जे जीवन आहे खूप चांगलं आहे. कर्म करीत राहायचं. चांगल्याला जे कर्म केलं तरी कर्म करीत राहायचं. आनंदाने फळाची अपेक्षा करायची नाही. निरपेक्षतेने जीवन जगायचं. सगळ्याचं भलं होणार आहे. मला कोणाच कमी नाही. कोणीच कमी समजायचं नाही. मला दुःख झालं, मला हे झालं. अहो
ते दुःख मानायचंच नाही. काय काय चालत आलेलं आहे, संसार आहे, क्षणणार आहे तो. कमी 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 घट 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 होणार आहे. बोलायचं उत्फुलवण्यासारखं थोडासा वेळ घ्यावा लागतो. तसे ती महात्मी होती. ती महात्मी, ते महात्मे जे होते ते त्याची प्रगती करीत होते. तिच्या पद्धतीने चाललं होतं, ज्ञानेश्वर तिच्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने चाललं होतं. असं करत करत ती मोठी झाली. मुंज काळी नाही का, ब्राह्मणाच्या मध्ये पुनर्जन्म असतो, दुसरा जन्म असतो. तर तो त्याच्यामध्ये मुंज केल्यानंतर तर ते त्यांना हानी करत दिलं नाही. म्हणजे वाईट टाकलं, हे संन्यासाची मुलं, हे असं तसं ते झालं. आता माझ्या 15-20 मिनिट आहेत का? तर मग असं झालं, ते भिक्षा मागायला जायचे नाही का. आज आपण आळंदीला जर गेलो, मधुकरी मागून आज किती महात्मे संत सगळे भारतभर जगभर गेले. भारतात काय जगभर गेले अशी संत त्या मधुकरीचे जेव्हा आज महात्मे झाले, मोठे झाले, तर मग त्यांनी जावं, लोकांनी हिंसाकारण, कोणी काहीतरी बोलावं, संन्यासाची मुलं म्हणावे, पाणी इंद्रायणी मध्ये पाण्यात गेले तरी सतत ते लगेच म्हणाले तिकडे सर यांनी म्हणावं, त्यांनी म्हणावं. हे महात्मेच होते, पण पर्याय नाही. बाळ होते, लहान होती मुक्ताई, 4-2 वर्षाची, असं 2-2 वर्षाच्या फरकाने होती. मुक्ताईला सोपान टाकाने सांभाळलं. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराजांनी असं बाहेर भिक्षा मागायला काय जे लागत त्याच्यानुसार ते आणावं, बनवावं. आणि मग असं करत करत चाललेलं असताना विठ्ठल भक्तांना असं वाटलं की आता आपली मुलं मोठी झाली, निवृत्ती आता 7 वर्षात झाल्या, 7 वर्षात उपनयन कार्यक्रम केला जातो, मंजूबंधन केलं जातं. ते करण्यासाठी आम्हाला समाजात घेतलं पाहिजे. समाजाने तर आपली अवहेलना नाही केलेली आहे, आपल्या समाज आपल्याला मान्यता देत नाही. त्याच्यासाठी त्यांनी गावात आळंदीच्या ब्रह्मवंताकडे गेले. त्यांनी सांगितलं हा अधिकार आम्हाला नाही, तुम्हाला पैठणच्या ब्रह्मग्रंथाचं तुम्हाला शुद्धीपत्र आणावं लागेल. आणि मग ते असं असं करते शेवटी विठ्ठलपंतांनी आपली पदयात्रा सुरू केली. त्याच्यासाठी त्यांना सांगितलं की देहाचं प्रायश्चित्त घेतल्याशिवाय तुम्हाला शुद्धी नाही. ठीक हरकत नाही, निश्चय केला. आळंदीला आले, रुक्मिणी मातेला सांगितलं, यांना काय कळू दिलं नाही, थोडं सांगतो. मग नंतर आता हे तीर्थयात्रा करा म्हणून शेवटी सर्व चौघ भावंड रुक्मिणी माता, विठ्ठल ते आपले त्र्यंबकेश्वरला आले. त्यांनी नित्य उठावं, कुशावर स्नान करावं, ब्रह्मगिरीची यात्रा करावी, प्रदक्षिणा करावी. अशा पद्धतीने त्यांचा काही कालावधी चालला. पण एक दिवस असं झालं की अचानक त्या जंगलातून वाघ उठला. निमित्त आहे आणि त्याच्यामध्ये सगळं अस्ताव्यस्त झालं. निवृत्तीनाथ एका बाजूला गेले आणि 3 भावंड आणि आई वडील एका बाजूला गेले. निवृत्तीनाथ सरळ गेले एका गुहेमध्ये. तर तिथे त्यांना योगी तपश्चर्याला बसले, समाधी लावली, बसले, गेले, दर्शन घेतले. तर ते कोण होते? गहिनीनाथ महाराज होते. गहिनीनाथ महाराज ह्या निवृत्तीनाथाचे कित्येक वर्ष वाढवलं होते. त्यांचा अंतःकार्य संपलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी गुहेमध्ये त्यांनी समाधी लावला आणि आपला उपक्रम काय असेल, त्यांचा नित्यनेम असेल ते चालू होतं. गहिनीनाथाची वाट बघत होती. कारण की हे जे काही जे होतं ना, हे जे काही आदिनाथ पुरुषांचा सिद्धांचा क्वचितकायाचा मुख्य शिष्य क्वचितनाने गोरक्ष अशी केला. गोरक्ष बोलला गहिनी प्रती आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञान देवाचा. हे सगळं ज्ञान जे होतं आदिनाथापासून, शंकरा उमापासून ते कुठपर्यंत आलं होतं? गहिनीनाथापर्यंत आलं होतं. पण ते तिथंच थांबलं होतं. आणि आता एक गुरु एक शिष्य बंद व्हावं सगळ्या जगाचं नाही का. आता आपल्याला नाही काय लोकले ज्ञान जे ते आरतीमध्ये म्हटलं की ते सगळं अन्नमय झालं होतं. ज्ञान हा झाकला होता. सज्जन हे दुर्जनाच्या भार वज्याखाली दडपणाखाली होते. मोकळेपणे कोणालाच नव्हतं. आता त्या ठिकाणी शेवटी हे ज्ञान त्यांना निवृत्तीला द्यायचं होतं. त्यांनी ते तिथे राहिले. त्यांना ते
उपदेश केला, काय त्यांना योग ध्यान काही साधनं होती त्यांनी नागपंथी यांची ती सगळी त्यांना सांगितली. आणि हे सगळं जे ज्ञान आहे निवृत्तीनाथा तू सगळ्या जगाला खुलं कर. हा जो आत्मठेवा आहे हा सगळ्यांच्या उद्धारासाठी उपयोगी येईल असं त्यांना आशीर्वाद दिला. आणि ते काम पूर्ण थोडं न्याल, तुमची तेवढी क्षमता आहे, आमचे आशीर्वाद आहेत असं त्यांना सांगितलं. आणि शेवटी त्यांना निरोप दिला. गणिनाथाचं कार्य तिथे संपलं. आणि मग ते त्यांच्या पद्धतीने माहीत नाही कुठे गेले ते, त्याचं सगळीकडे वास असतो त्यांचा, सगळीकडे त्यांचं स्वर्ग ते काय नाही, सगळं इथंच आहे, ती इथंच फिरत असतात, आपल्याला माहित नाही, आपल्या जवळ असतात. रामायण घडलं जातं, हनुमानाची जर आपले रामायण जर चाललं असत, महाराज ज्यावेळेस रामायण चालतं त्यावेळेस हनुमंत ऐकून ते बसलेच आहेत, आपण बघत नाही ना. असं आहे ते सगळीकडेच आहे. इथंच दुःख आहे, इथंच पाप, इथंच पुण्य, इथंच सगळे आपण बघतो, काय परत पुढे जात नाही. मग असं करत मुद्दा काय आला होता आपला? हा, गहिनाथाचा अवतार कार्य संपलं होतं. मग त्यांनी यांना अनुग्रह केला निवृत्तीनाथांना. निवृत्तीनाथ आणि आदेश दिला तुम्ही यांचे गुरु आहात, यांना ते सर्व पोहोचा नाही का सगळीपर्यंत. मग पुढे सर्व भेटली, परत ते आळंदीला आले. काय त्याचं याच्यामध्ये मग आता परत ते काही जे काही लिलायचे थोडे ते लिला नाही होते ना, नाही का. कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोपवाचा, साधकाचा मायबाप दर्शन घ्यायचा, सर्वात सुखरूप ज्ञानोपवाचा, ज्ञानी याचा शिरोमणी, वन्य लोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा मागा, चालवली जरा भीती हरली सांगायची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगायची ज्ञानोबा मागा, गुरु सेवे लागी जाणार, ब्रह्म साम्राज्य तितका, वर्णिली कितीची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा मागा, गुरु सेवे लागी जाणार, शरण एका जनार्दन, त्रैलोकीचे जीवन ज्ञानोबा मागा. आता याच्यापेक्षा काय हो, या भागामध्ये माऊली नाथ महाराजासारखं, नामदेव महाराजासारखं भाग्य कोणाला आलं? नामदेव महाराज सर्वांच्या समाजाला हजर राहून त्यांच्या मुलांनी गोगा ते जे काही होते त्यांनी समाजाची तयारी करावी. काय भाग्य, काय त्यांच्याप्रमाणे काय सर्व काय महात्म्य असते. सखा कोणता विठ्ठल, नाथ महाराजाचं माझ्यापेक्षा ज्ञान जास्त तुम्हाला भांडारच आहे तुमच्याकडे. मी तर माऊलीकडे गेलो तुम्ही त्याचे शांती ब्रह्माकडेच होतो तुम्ही. काय नाथ महाराजांचं कर्तृत्व आहे, काय काय केलं नाही त्याने, बोलत नाही. मग असं ते सगळे परत आळंदीला आले. त्यांचं हे जे काही त्यांचं जे काही चारित्र्य होतं, त्यांना जे काही करायचं होतं, त्यांचं जे काही काम होतं हे करायचं होतं ते त्यांना त्याची आठवण झाली. पहिला मुद्दा असं झाला की आपण ताटीच्या संबंधात बोलता येईल आपल्याला, की सोपान काका आणि मुक्ताई घरी राहिल्या, ज्ञानदादा आणि निवृत्तीनाथ आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने ज्या त्या मार्गाने भिक्षुकीला गेले. आता कोण काय बोललं हे मला याच्याशी काय घेणं देणे, पण ज्ञानदादांना आता मात्र आज मात्र त्यांना खूप वाईट वाटलं. आपण आलोय कशाला, करतोय काय, आपण भोगतोय काय, समाज आपल्याला मानतोय काय, समाज आपल्याला, आपण त्यांना त्रास देत जात नाही, आपण त्यांना म्हणजे कुठलाही त्रास, आपल्यापासून काही त्रास नाही, आपण सहन करतोय. तरी समाजाने किती आपल्याला द्वेष द्यावा, किती त्रास द्यावा, किती काय करावं, त्याला काही अंतच नाही द्यायला. उद्वेग आला म्हणजे थोडा घसरले, थोडं शेवटी माणूस जन्म माणसाचा घेतला तेव्हा विष्णूचा अवतार आहे, पण शेवटी काहीतरी आहे ना, शेवटी कुठेतरी थांबवावं लागतं. आले कुटीमध्ये गेले, काठी बंद करून पश्चाताप करायला. आता मी जगाशी तोंडच दाखवत नाही, मला माझी पात्रताच नाही जगाला तोंड दाखवायची, इथपर्यंत त्यांचं म्हणजे आपण फ्रस्ट्रेशन म्हणतो आपण त्याला, उदासीनता आणि मग ताटीवर बसले. मुक्ताईने बघितलं दादाचं आज काहीतरी महाराजांनी काल सांगितलं, मी त्यांच्यापेक्षा नाही सांगू शकत. मुक्ताईने सांगितलं की मुक्ताई म्हणते दादा येतो, मुक्ताई हे पण मी तुला हे आणलंय ते आणलंय, तू हे बनव ते कर, आपण असं करू, जेवू बसू गप्पा मारू. एवढं का बोलणार नाही, हा
आज दादा आपल्याशी काय बोलत नाही. आणि ताई शेवटी माया तिनेच करावं काय करायचंय ते. म्हणजे दादा उघडलं ना टाकी, उघडलं काय तू रुसलास आज माझ्या जगाचं जाऊ दे रे, पण आमच्या भावाचं तरी बघ. नवीन सर्व पद्धतीने समजून सांगितलं ज्यांना, अरे आपण कशासाठी आलो, काय करतोय, समाजाशी आपल्याला काय घेणं आहे. समाज काही करो, आपण आपल्या मार्गाने चालावं, समाजाला त्याच्या मार्गाने चालत द्यावं. आपला मार्ग योग्य आहे, आपला मार्ग शुद्ध आहे, आपला मार्ग चोख आहे. त्या चोखात त्या मार्गावर येता येईल तेवढी येतील, नाही ते त्याचं त्यांचं दुःख त्यांचं त्यांच्याशी असं करून समजायला लागेल. आणि मग शेवटी अधिकारच मुक्तायला वाटला आता दादा काय थांबत नाही, दादा काय बाहेर आहे. आणि मग काठीची अभंग मुक्ताय योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी संत सुखे भावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विनवणे केले. दादा तुम्ही योगी आहात आणि योगाचं कार्य काय आहे, काम काय आहे, तुम्ही कशासाठी आलात. अहो तुम्ही एवढे घाबरता काय. लोकांनी जरी आपल्याला त्रास दिला, आपल्यावर चिखल फेकला, जरी आपल्याला जरी हे केलं तरी आपण काय करायचं, त्यांनी संतापून जायचं नाही. त्याच्यातून आपण त्यांच्यावर कृपा करायची. त्यांनी लोक काय बोलतात, दुष्ण काय करतात ती आपल्यावर कृपा समजायची. शब्दशास्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश. अरे आपलं काय चुकलं ना, आणि आपला तो उपदेश आहे, आपल्याला त्याच्यातून आपलं बदल करून घ्यायचं, आपलं जीवन सुधरून घ्यायचं. याच्यासाठी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर 14 अभंग ताटीचे झाले. ज्ञानेश्वर माझं मी एकच बोललो बघा, एकच बोललो. काय महत्वाचं त्याचे शब्द आपल्याला पुढे नेऊन ठेवतात, पुढे नेऊन ठेवतात शब्द आपल्याला. काय असतील ते मग, काय असतील ते मग सांगता येत मग. आणि मग 14 अभंग अशी एका जागी येतात.